नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. तर आज जी मी माहिती देणार आहे ना, ती जी रविवारी येत आहे 18 तारखेला मौनी अमावस्या. ठीक आहे. ह्या दिवशी नेमकं काय केलं पाहिजे, ठीक आहे. ही वर्षाची पहिली अमावस्या आहे आणि ही का विशेष आहे ह्याची माहिती मी आज देणार आहे. त्या अगोदर आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते. ठीक आहे. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजम शरणम प्रपद्य. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा, ही जी अमावस्या आहे ना, ही का का महत्त्वाची आहे. त्यात अगोदर तर बघा, नावानेच कळतं की आपल्याला मौन धारण करायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला जमेल तितक्या वेळ मौन धारण करा. ह्या दिवशी सहसा कोणाचं मन दुखवू नका. आपण इतरांचं कधी कधी आपल्याकडून खूप साऱ्या गोष्टी अशा बोलल्या जातात, त्यामुळे आपल्यालाच वाईट वाटतं त्या गोष्टीचं नंतर. पण त्या दिवशी तरी मौन धारण करा, कारण ही खूप अचूक वेळ आहे मौन धारण करण्याची. ठीक आहे. प्रत्येक अमावस्या ही ना पितरांसाठी खूप 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 महत्त्वाची असते. ठीक आहे. प्रत्येक अमावस्याच्या दिवशी ना बघा, 3 गोष्टी आहेत ना, हे तुम्ही पितृदोष असो किंवा नसो, हे तुम्ही जर तुमचं कर्माचा भार तुम्हाला कमी करायचा असेल ना, जे पाप पुण्याचा जो घडा असतो, जर तुम्हाला पुण्याचा घडा हा वाढवायचा असेल तर सगळ्यात अगोदर काय करायचं, 3 गोष्टी आहे ना, हफ्त्यातून जर तुम्हाला जमलं तर करत जा. ठीक आहे. गाईला चारा, चपाती, गुळ हे देत जा. ठीक आहे. त्याच्यानंतर कुत्र्याला बिस्किट किंवा चपाती देत जा. पशुपक्षींना पाणी आणि अन्न, हे 3 गोष्टी आहेत ना, हे तुम्ही करतच जा. ठीक आहे. बघा, पितरांसाठी आहे ना, हे सगळ्यात पितरांसाठी पण तुमच्या तुमची स्वतःची कर्म पण ह्याच्यातून तुमचा पुण्याचा वाटा वाढतो आहे आणि पापाचा घडा हा कमी होतो आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही करतच जा. एक नियम बनवा की हफ्त्यातून, आता माझा एक नियम आहे, मी हफ्त्यातून एकदा तरी ह्या 3 गोष्टी करतेच. ठीक आहे. तर तुम्ही पण हा नियम धरा. बघा, पितृदोष जर तुमच्या घरात असेल ना, मी एक तुम्हाला ना एक्झाम्पल देऊन सांगते. समजा तुमच्या घरात आहे ना, तुम्ही 4 भावंडं असाल. ठीक आहे. आणि प्रत्येक भावाचं ना काही प्रॉब्लेम आहे. मग ते आर्थिक प्रॉब्लेम असू शकतो. ठीक आहे. नात्यासंबंधामध्ये प्रॉब्लेम असू शकतो किंवा शारीरिक प्रॉब्लेम असू शकतो. ठीक आहे. आणि तुम्ही ना खूप मेहनत करत आहात, पण तरीही तुम्हाला यश नाही भेटत आहे. मला ना अडथळ्यांचा सामना करायला लागतो आहे. ह्याचा अर्थ ना, तुमच्या घराण्याला ना पितृदोष आहे. बघा, पितृदोष असं असतो ना की आपल्याला कळत नाही. ठीक आहे. आता का सगळीकडे बोललं जातं की पितृदोष आहे, कारण खरोखर असतो तो दोष. ठीक आहे. पितृदोष हा सगळ्यात मोठा दोष असतो, ज्याचं निवारण करणं खूप गरजेचं आहे. आणि अमावस्येसारखं पावन दिवस कुठलाच नाही आहे पितरांच्या शांतीसाठी. आणि ही अमावस्या, मौनी अमावस्या पितरांसाठी का खास आहे. जसं बघा, श्राद्धमध्ये कसं पितृद्वार उघडले जातात आणि पितृभूलोक म्हणजे भूमिलोकमध्ये येतात, भूमीवरती येतात, तसंच हा दिवस आहे. म्हणून इतका पॉवरफुल दिवस आहे हा. तसंच आहे ना, ह्या 1 दिवसासाठी आहे ना, पितृद्वार हे उघडलं जाणार आहे आणि त्यावेळी पितृलोकातून आपले पित्र भूमीवरती येणार आहेत रविवारच्या दिवशी. म्हणून आहे ना, ही अमावस्या खूप खास आहे. ठीक आहे. आणि इथूनच आपण ना ॲक्च्युअल महाशिवरात्रीची सुरुवात देखील होते. ठीक आहे. त्यामुळे हा दिवस खूप खास आहे पितरांसाठी. ठीक आहे. जसं काय मी तुम्हाला ऑलरेडी 3 गोष्टी तर मी तुम्हाला सांगितल्या पितरांसाठी तुम्हाला काय काय करायला पाहिजे. ठीक आहे. आता पितरांसाठी सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे हे तर्पण आहे. आता तर्पण कधीही मुलींनी किंवा बायकांनी करायचं नसतं, ते ब्राह्मणाकडून करून घ्यायचं असतं. आजकाल ऑनलाईन पण भेटतं, ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. सगळ्यात मोठी विधी आहे तर्पण. हे तुम्ही तुमच्या घरी कोण पुरुष मंडळी असतील त्यांनीच हे तर्पण केलं पाहिजे. ठीक आहे. पितरांसाठी सोपी सेवा मी तुम्हाला सांगते, जी तुम्ही ना घरातून करू शकतात. म्हणजे मोठ्या मोठ्या सेवा ह्या आपल्याला जमण्यासारख्या नाही आहेत, कारण त्याच्यामध्ये खूप मंत्र बोलले जातात आणि नंतर ते शुद्धीकरण होतं. ठीक आहे. ब्राह्मण किंवा गुरुजी हेच करू शकतात ते, कारण त्याची महत्त्वाचं म्हणजे पितरांना हे तुम्ही जे काही घरी बनवता ते त्यांना दाखवलं गेलंच पाहिजे. जसं आपण देवाला नैवेद्याने भोग देतो, तसं अमावस्याला हे तुम्ही जेवण त्यांना दिलंच पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतरच मग तुम्ही ते ग्रहण करा. ठीक आहे. म्हणजे ते जेवण जे तुम्ही दाखवताय ते तुम्ही गाईला देऊ शकतात किंवा ते तुम्हीही ग्रहण करू शकतात. ठीक आहे.
तर हे करा. ह्याच्या व्यतिरिक्त आहे ना तुम्ही काय करू शकता माहिती, तुम्ही काय करा, तांब्यामध्ये पाणी घ्या, त्याच्यामध्ये तुळशीची पानं टाका. त्या दिवशी तुळशीची पानं ही तोडू नका. मग तांब्यामध्ये पाणी घ्या, त्याच्यामध्ये काळे तेल टाका आणि ते दक्षिण दिशेला उभं राहून आहे ना तुमचं नाव बोला, गोत्र बोला. जर गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र बोला. तुमच्या पूर्ण फॅमिली मेंबर्सचं म्हणजे तुमच्या घरी जे जे आहेत त्यांचं सगळ्यांचं नाव बोला आणि मग ते ना पाणी अर्पण करा पितरांच्या नावाने. ठीक आहे, हे त्या दिवशी केलं जातं. आणि हे सगळे उपाय तुमचं आयुष्य बदलणारे उपाय आहेत. कारण पितृदोष हा जर तुमच्या घराण्याला असेल तर तुम्ही कधीच यश प्राप्त करू नाही शकत. कारण पितरांची शांती ही खूप 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 महत्त्वाची आहे. कारण तेच आपल्याला सगळं काही प्रदान करत असतात. आपल्या यशामध्ये पण त्यांचाच वाटा असतो. आपण जी जीवनशैली जगतो आहे त्यांच्यामध्ये पण त्यांचा खूप मोठा वाटा असतो. की आपल्याला जर सुख समाधान पाहिजे असेल बघा, कारण आहे ना पितृंचा जर आत्मा हा तृप्त नसेल ना तर मग ते तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधी, बिकॉज ते जेव्हा जाताना, जेव्हा आपली आत्मा जाते, शांतीने नाही गेली असेल तर त्याचा त्रास पूर्ण घराण्याला हा होणारच. ठीक आहे, म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करायलाच पाहिजे. कारण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना कळत नाही. आता खूप 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 आधीपासूनचे जे आपले पितृ आहेत त्यांचं कोणाचं तरी काहीतरी राहून गेलं आहे करायचं, किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत नाही. तुम्ही अजून काय करू शकता ना, तुम्ही आता बघा दीपदान हे त्रिवेणी संगम इथे तर जाऊन आपण देऊ नाही शकत. ठीक आहे, तर म्हणून हे छोटे छोटे उपाय, गंगा स्नान आपण करू नाही शकत जाऊन. ठीक आहे, पवित्र स्थानी जाऊन आपण शुद्धीकरण करणं हे आपल्याकडून नाही शक्य आहे. ठीक आहे, या दगदगीच्या काळात. आता तुम्हाला ना मंत्र कुठलं बोलायचं आहे बघा. पितरांची जी वेळ आहे ना ती सुरू होते 11:30 ते 2:30 ही दुपारची जी वेळ आहे ना ती पितरांची वेळ आहे. त्यावेळी ना त्यावेळीच हवन करावं. त्यावेळीच जे आपण गोष्टी तुम्हाला सेवा करायची आहे ना त्यावेळीच तुम्ही करू शकतात. ठीक आहे, आता ना तुम्हाला त्यावेळी काय बोलायचं आहे. ठीक आहे, तुम्ही 108 वेळाला किंवा 11 वेळा किंवा 21 वेळा तुम्ही बोलू शकता, ओम सर्व पितृदेवताभ्यो नमः, ओम सर्व पितृदेवताभ्यो नमः, हे तुम्ही बोलू शकतात. ठीक आहे, छोट्या छोट्या सेवा केल्याने बघा तुमच्या आयुष्यात कसा फरक पडतो ते. पितृलोकाची जी राणी आहे ना ती आहे स्वधा. आता स्वधाचा मंत्र पण येतो, मी रोज ऐकते, 4 मिनिटाचा मंत्र आहे तो. ठीक आहे, स्वधाचा तुम्ही इयरफोन्स लावून ऐकू शकता तो मंत्र. ठीक आहे, स्वधाचा मंत्र येतो. स्वधाची राणी आहे, जर तुम्ही तिला खुश केलं तर तुमचं पितृदोषाचं निवारणच होऊन जाणार आहे. ठीक आहे, बिकॉज त्यांचा आशीर्वाद तुमच्या पूर्ण घराण्याला भेटेल. स्वधा म्हणून ना कधी पण बघा पितरांचं जर नाव घेतलं जातं ना तर आहुती पण दिली जाते ना तर स्वधा नावाने दिली जाते. ठीक आहे, म्हणून पितरांसाठी तुम्ही ही सगळी सेवा करा. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही पिंपळाला पाणी घालू शकतात, पिंपळाची प्रदक्षिणा करू शकतात. पिंपळात सगळ्या देवांचा वास आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही नीमचं झाड हे तुम्ही पूर्ण कुटुंब मिळून तुम्ही लावू शकता नीमचं झाड. ठीक आहे, हे पितरांच्या स्मरणात तुम्ही तसंच पुन्हा तुम्हाला नाव घ्यायचं आहे, गोत्र तुमचं आणि पूर्ण फॅमिली मेंबर्सचं नाव घेऊन तुम्ही ते झाडसुद्धा लावू शकतात. तर नीमचं झाडसुद्धा लावा. दानाला, पितरांची सेवा करायला, ठीक आहे, मौन ठेवायला, ह्या गोष्टींचं खूप महत्त्व आहे ह्या अमावस्याला. ठीक आहे, तर हे तुम्ही करा या सगळ्या गोष्टी. ते ना कुंडला अमावस्यानंतर तुम्हाला कुठल्या गोष्टींवरती फोकस करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर तुमचं करिअर जे आहे, ठीक आहे, तुम्हाला काहीही करायचं आहे, तुम्हाला जर समजा जॉब चेंज करायचा आहे, तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा आहे एस्टॅब्लिश, किंवा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचं आहे, ते ही आहे ना उत्तम वेळ आहे. कारण आहे ना सूर्यदेवांचं स्वतःचं घर हे 10वं घर आहे आणि पहिलं घर आहे. आणि सूर्यदेव हे मकर राशीत त्यांनी प्रवेश केला आहे. मकर राशींचे जे देव आहेत ते आहेत शनिदेव. शनिदेव काय करतात, शनिदेव तुम्हाला संयम ठेवायला लागेल. तुम्हाला खूप स्लो रिझल्ट्स भेटतील जे काही तुम्ही करता आहात ते, पण तुम्ही जर पेशंटली ते करत गेलात, जिद्दीने जर करत गेलात, म्हणजे शनिदेव तुम्हाला असं यश देतील ना की तुम्हाला वाटेल की तुमचं कर्माचं फळ तुम्हाला भेटलं आहे. म्हणजे हे काय माहिती आहे, ही अमावस्यापासून आहे ना तुमचं ना फाउंडेशन तुम्ही सेट करू शकतात. म्हणजे ही अमावस्या ग्राउंडिंगसाठी आहे बेसिकली. ठीक आहे, आता ग्राउंडिंग म्हणजे काय, तर आपण बघा बीज जेव्हा बोवण्यासाठी आपण जी फसल तयार करतो ना ती फसल तयार झालेली आता त्याच्यामध्ये तुम्ही बीज बोवू शकतात.
तर बीज बोण्याचा हा टाईम आहे, बीज बोण्याचा हा समय आहे. तर तुम्ही ह्या समयाचा असा उपयोग करू शकता की तुम्हाला जे कुठले नवीन कार्य सुरू करायचं आहे ना, की आपण सीड्स जे आपले बीज आहेत ते बोवतो आहेत आता, आणि त्याचं फळ आहे ना नक्की शनिदेव तुम्हाला देतील, जर तुमची जिद्द असेल त्या कामावरती. बिकॉज आहे ना, शनिदेव जरी तुम्हाला स्लो रिझल्ट्स दिला ना शनिदेवांनी, तरी ते लॉंग टर्म रिझल्ट असेल तो, ठीक आहे. आणि तुम्ही असे गोल्स घेऊन चाला ना की जे लाँग टर्मसाठी तुम्ही बघत आहात, ठीक आहे. शॉर्ट टर्म गोल्स नका घेऊ. आणि व्यतिरिक्त आहे ना, तुम्ही गणपती बाप्पांची आराधना करू शकतात, कारण की आहे ना बघा, ग्राउंडिंग म्हणजे जे आपली फसल म्हणजे आपलं रूट चक्र जे आहे ते आहे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा आपल्याला आपल्या आयुष्यात स्टेबिलिटी देते, ठीक आहे. तर ना तुम्ही अथर्व शीर्षक हे वाचायला चालू करा, ठीक आहे. अथर्व शीर्षक गणेश स्तोत्र, गणपती बाप्पांचं जो मंत्र आहे, ओम गम गणपतीये नमो नमः, ठीक आहे. ह्या मंत्राचा जाप तुम्ही करू शकता, ठीक आहे. तर हे सगळे तुम्ही उपाय करून बघा, ठीक आहे. तर ह्या दिवशी पितरांची सेवा करा. ह्या दिवशीचं महत्त्व मी तुम्हाला सांगितलं. ह्या दिवशी मौन धारण करा, जितकं कमी होऊ शकेल तितकं कमी बोला. तर या सगळ्या गोष्टी करा, आपल्या जीवनात परिवर्तन आणा आणि एक सुख समृद्ध जीवनाकडे तुमची वाटचाल करा, ठीक आहे. तर हाच होता माझा व्हिडिओ. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. स्वस्थ राहा, स्वामींच्या नावात आपलं मन रमवून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.